नमस्कार सर्वांना, मी नम्रता भोईर आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं आणि समाधानाचं जावो. मी आज एका इंटरेस्टिंग प्रोग्रामला जात आहे. मी UK राहून मला 10 वर्ष झाली आणि हे पहिलं वर्ष आहे जेव्हा मी मिडलँड्स मराठी मित्रमंडळ या मंडळाच्या गुढीपाडव्याच्या सोहळ्याला जात आहे. या प्रोग्राममध्ये खूप काही लाईनअप्स आहेत आणि मी एक्सायटेड आहे खूप लोकांना भेटायला, कारण मी खूप कमी मराठी लोकांना ओळखते बर्मिंगहॅममध्ये. सो इट्स गोइंग टू बी अ नाईस अपॉर्च्युनिटी टू मीट अ लॉट ऑफ मराठी पीपल आणि लेट्स सी व्हॉट ऑल इज देअर. आय एम एक्सायटेड. मी थोडी लेझिम प्रॅक्टिस पण बघितली आहे, बट आय थिंक मी लेट आहे त्यासाठी आणि अजूनही काही प्रोग्राम्स होणार आहेत. सो आय एम एक्सायटेड. देर इज गोइंग टू बी मराठी फूड विच इज नाईस बिकॉज आय लव्ह मराठी. ऑफकोर्स आय लव्ह मराठी फूड. This is going to be a Marathi vlog, so everyone who is non-Marathi and do not understand Marathi, stick to this because this is my festival. It is Marathi New Year, so us Maharashtrians celebrate Gudi Padwa as the first day of our new year. So stick around and see what all is there, and I would try to show you as many Marathi things that are there in today's program as I can. So let's go. या गुढीपाडव्याच्या 2026च्या मिडलँड्स मराठी मित्रमंडळातर्फे तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. लेझिम नंतर आम्ही आता तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आपला आवडता सांस्कृतिक मनोरंजनाचा कार्यक्रम. तर आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक शुभारंभाची पहिली पायरी ही गणेश वंदना असते. तर आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत ओंकार प्रधान रूप गणेशाचे या गीताने. सुख हे कशामुळे मिळेल? सुख हे आपल्या विचारांवर अवलंबून आहे, ते विचारांशी निगडीत आहे. सुख कशामुळे मिळेल म्हणाल तर ते दुसऱ्याशी चांगलं वागून, त्याच्याशी चांगलं बोलून, एखाद्याला संकटात असताना त्याला मदतीचा हात पुढे करून मिळेल. तुला जन्माला घातलंय, पण तू जाणार कधी हे तुला मी सांगितलं नाहीये. तेव्हा येणारा प्रत्येक दिवस आनंदात व्यतीत कर, मस्त जग. हा संदेश या सगळ्या संकल्पनेतून भगवंतांनी आपल्याला दिला आहे. कोणाचा असेल? परफेक्ट. नवरा त्यांचे कोण आहेत? हजबंड आलेत का? सॉरी आलेत का? या दिसतंय का? रात पुनवेला नाचून करतय मौजा, मी डोलकर 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 दर्याचा राजा. ही चाल दूर दूर उडती केस भूर भूर, डाव्या डोळ्यावर बट धरली जशी मावळत्या उन्हा
वनात नागिन सळसळली. तर असा होता आज माझा गुढीपाडव्याचा एक्सपिरियन्स. मला विश्वास नाही होते की मी 10 वर्ष झाली UK मध्ये राहते, म्हणजे जवळपास 10 वर्ष होत आली मी UKत राहते. पण हे माझं पहिलं वर्ष होतं. मिडलँड्स मराठी मित्रमंडळाबरोबर गुढीपाडवा मी सेलिब्रेट केला. मला खूप मजा आली. इनफॅक्ट हा खूप नॉस्टॅल्जिया टाईप्स दिवस होता, कारण मला आठवतं मी लहानपणापासून गणपतीत, दिवाळीत, म्हणजे त्या सोसायटीजमध्ये किंवा मंडळांमध्ये जे जे काही छोटे मोठे प्रोग्राम्स व्हायचे त्याच्यामध्ये मी आवर्जून पार्टिसिपेट करायचे आणि डान्स करायचो. आम्ही खूप सारे कॉम्पिटिशन्स असायचे त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचो. आम्ही छोटे छोटे नाटकं म्हणजे स्किट्स पण करायचो. सो वॉचिंग दीज किड्स परफॉर्म टुडे टुक मी टू दॅट चाइल्डहुड ऑफ माइंड, जेव्हा मी सगळे सण या प्रकारे सेलिब्रेट केले. सो to see all of that happening here in the UK was very overwhelming. So thank you so much मिडलँड्स मराठी मित्रमंडळ, तुम्ही खूप छान काम करताय आणि माझे पेरेंट्स हा व्लॉग बघून खूप खुश होतील की there are so many things that are there in Birmingham which I'm looking forward to continue. आणि मला खूप मजा आली ऑनेस्टली आणि छान एक्सपिरियन्स होता. आणि गुढीपाडवा मी एक वेगळ्या प्रकारे सेलिब्रेट केला. गिरगावात मी जायचे आधी, म्हणजे मुंबईत असताना, बट दिस फेल्ट डिफरंट. अँड या दॅट्स इट फॉर टुडेज व्लॉग. लेट मी नो, हा पहिला व्हिडिओ आहे जो मी 90% मराठीमध्ये केला आहे. सो माझ्या मराठी ऑडियन्ससाठी हा स्पेशल ट्रिब्यूट आहे. आणि जर तुम्हाला अजून मराठी व्लॉग बघायचे असतील तर प्लीज मला कॉमेंटमध्ये सांगा, कारण काय होतं ना, मी युजली हिंदी इंग्लिशमध्ये व्लॉग्स बनवते कारण त्या टाईपचा क्राऊड किंवा त्या टाईपचे ऑडियन्स मला दिसतात माझ्या डेमोग्राफिक्समध्ये. जर तुम्ही मराठी असाल आणि तुम्हाला मराठी व्लॉग्स बघायला आवडेल तर प्लीज मला सांगा, कारण माझ्याकडे खूप भन्नाट आयडियाज आहेत. पण मला माहिती नाही, कारण मला नाही कळत. जोपर्यंत तुम्ही कॉमेंट करून नाही सांगत तोपर्यंत मला नाही कळत की तुम्हाला काय बघायला आवडतंय. सो दिस वॉज वन ऑफ माय अटेम्प्ट ऑफ ट्राईंग टू व्लॉग एव्हरीथिंग इन मराठी. सो ऑल माय नॉन मराठी फ्रेंड्स, I hope you all at least got the gist of what all happens on a new year of Marathi people. So I hope you all loved the vlog because it really came from my heart. There was no script, there was no angles, there was no lights, no logic behind the vlog. It was purely emotional and it came from a place of love. So I hope you enjoyed this vlog. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा.
आय होप हे वर्ष तुम्हा सर्वांसाठी सुखाचं, समृद्धीचं आणि समाधानाचं जावो. आणि दॅट्स इट फॉर टुडे. अंटिल देन, टेक केअर ऑफ युअर सेल्फ, कीप स्माइलिंग, अँड आय सी यू इन द नेक्स्ट वन. ओके, बाय.